करावे कीर्तन करावे कीर्तन हरे करावे कीर्तन करावे कीर्तन मुखे गावे हरीचे गुण मुखे गावे हरीचे गुण मुखे गावे हरीचे गुण मुखे गावे हरीचे गुण गावे हरीचे गुण गावे हरीचे हरे मग काही नो हे बाधा काही नो ये मग काही नो हे बाधा काही नो हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा 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 हरे शांती खड्ग हाती शांती खडग हाती हरे शांती खड्ग हाती शांती खडग हाती काळा सिटी नागविती काळा सिटी नागविती काळासिते नागविते काळासिते नागविते काळासिते नागविते काळासिते हे मग नागविते काही नो हे बाधा काही नो ये बाधा मग काही नो हे बाधा काही नो ये मग काही नो हे बाधा काम दुर्जनांची क्रोधा काम दुर्जनांची क्रोधा काम दुर्जनांची क्रोधा मग काही नो ये बाधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा तुका म्हणे दाता सखा हे तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिका ऐसा अनंता सारिका अनंता सारिका अनंता सारिका अनंता सारिका मग काही नो हे बाधा मग काही नो हे बाधा दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा विठोपार खूपाई सर्वांनी टाळी वाजवायची हा. विठोपार टाळी, टाळी. खूपाई
हरीचे गुण मुखी गावे हे
हरीचे गुण मग काही नोहे बाध काम दुर्जनाची क्रोध शांती खडग हाती काळा सीते नागविती मग काही नोहे बाध काम दुर्जनाची क्रोध तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिखा मग काही नोहे बाध काम दुर्जनाची क्रोध विठ्ठल विठ्ठल
पुंडलिका यदा तुमनिंद्रे समागतिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपेदानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार ओनी अत ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नो हे बाध काम दुर्जनाची क्रोधा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू मान्य विश्वमान्य विश्वभूष्य विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगतवंदने जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा असून अभंग 4 चरणाचा अभंग सर्वांच्या परिचयाचा अभंग सर्वांच्या पाठांतरातला अभंगात वरे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगतात विठ्ठल विठ्ठला कार्यक्रमासाठी उपस्थित असणारी पंचकृषीतील मंडळी तुम्हाला सर्वांनाच वंदन करून सेवेला सुरुवात विठ्ठल विठ्ठला तुम्हाला सर्वांनाच वंदन करून मी माझ्या सेवेला सुरुवात करणार आहे नाव जर कोणाचं राहिलं असेल तर मला माफ करा बरं कारण सगळ्यांची नावं घ्यायला मला जवळजवळ 12-1 वाजणार आहे हा त्याच्यामुळे सगळ्यांची नावं घेत नाही राग कोणाला येऊन देऊ नका आणि एरी तुमचे नाव घ्यायला मी काय तुमची बायको गिकू नाही ना हा असं थोडीच आहे सगळ्यांचे नावं घ्यावा असो हा तरी सुद्धा तुमचं सगळ्यांचं नाव एका उखाण्यामध्ये घेतो हा घेऊ का उखाणा घेऊ ना हा आता ऐका सध्याच्या काळामध्ये उखाण्याच्या लय पद्धती निघल्यात महाराज नवीन लग्न व्हावं एखाद्या नवरीचं आणि नवीन लग्न झाल्याच्या नंतर तिला उखाणा घ्यायला लावावा ती उखाणा काय घेणार माहितीये का एवढा सुंदर उखाणा घेते ऐका बरं का येत होते जात होते खिडकी वाटे पात होते खिडक्याला 3 तारा पानं खाते करा करा अडके त्याला घुंगर बारा तिकुणाला व्यापाऱ्याने दिली सुपारी नेते वाण्याला हांडाने ते पाण्याला पाणी आणते वाड्यात टाकते वाड्यात वाडे 7 वाडे वाड्यात पलंग पलगाव गादी गादीवर उशीवर बशीत कप कपात घडी गड्याळीत वाजला एक मी नानोबा तुकोबारांची लेख ऐका पहिल्यांदा नवीन लग्न झाल्याच्या नंतर पहिल्या नवरीला असं नाव घ्यायला लावावं बरोबर का नाही अगोदर जसं होता तसा ठेवा दादा नवीन लग्न झाल्याच्या नंतर असं नाव घ्यायला लावायचं आणि अर्ध्यात निम्म्यात संसार आला की मग नाव घ्यायला लावायचं मग कशी नाव घेणार माहितीये का ऐका बरं का बटन तुटलं बटव्याचं नाव ऐका बरं बटन तुटलं बटव्याचं आणि काय नाव घेऊ त्या सटव्याचं असं नाव घेते ऐका नाव कसं घेतो लक्ष देऊन ऐका बरं का ऐका नाव कसं घेतो लक्ष देऊन ऐका पांडुरंगाच्या चरणी फुलं वातो वाकून ऐका बरं पांडुरंगाच्या चरणी फुलं वातो वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा तुकोबारायांचं मान राखून विठ्ठल विठ्ठला संतांच्या तुमच्या सर्वांच्या चरणी मस्तक ठेवून मी माझ्या कीर्तनाला सुरुवात करणार आहे चला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे अभंग 4 चरणाचा आहे अभंग सर्वांच्या परिचयाचा अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे मनुष्याला जन्माला आल्याच्या नंतर तुकोबाराय सांगता जीवनामध्ये आलात तर तुम्ही काय करावं तर कीर्तन करावं आणि मुखानं हरीचं गुण गावं काहो महाराज तुम्हाला आम्हाला हा जन्म भेटला हा जन्म कशा करता भेटला त्याचं काहीतरी कारण असं ना त्याचं पहिलं कारण महाराज सांगतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगे
आणि तिची झाली अंगी हरिरूप. जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो. जीवाला जन्म घ्यायचं पहिलं कारण महाराज सांगतात, जीवाला जन्म घ्यायचं दुसरं कारण महाराज सांगतात, जन्मा येणे घडे पातकांचे मूळ आणि संचिताचे फळ भोगावया. जन्माला आल्याच्या नंतर जे पाप शिल्लक राहतं ते संचित रूपानं फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो. तिसरी गोष्ट, जीवाला जन्म का घ्यावा लागतो तर महाराज सांगतात, केले कर्म झाले त्याची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. माणसाचं काही ना काहीतरी कर्म शिल्लक राहिलं की तुम्हाला आम्हाला जन्म घ्यावा लागतो. आता लक्षात घ्या, वासना, पाप आणि कर्म ह्या तीन जर काही गोष्टी मनुष्याच्या शिल्लक राहिल्या तर तुम्हाला आम्हाला सर्वांना जन्म घ्यावा लागणार आहे. हो बरोबर आहे. आपलं सर्वांचं वासना, पाप आणि कर्म शिल्लक राहिलेलं आहे. तुम्हाला आम्हाला त्याच्यामुळे जन्म भेटलाय. महाराज याकरता उपदेश आहे. काय उपदेश? पंढरपूरचे नामदेवराय. कोण नामदेवराय? ज्या नामदेव महाराजांच्या हातानं देवानं निवेद खावा ते नामदेवराय. आपल्या हातानं कुत्रे सुद्धा भाकरी खात नाहीत. बरोबर आहे का नाही? ज्या नामदेव महाराजांच्या हातानं देवानं निवेद खावा त्या नामदेव महाराजांनी पंढरपूरमध्ये वाळवंटामध्ये कीर्तन ऐकलं आणि कीर्तनामध्ये सांगितलं की वाल्या कुळीनं शतकोटी रामायण लिहिलं. हे ऐकलं आणि हे ऐकल्याच्या नंतर नामदेव महाराज घरी येतात, देवाकडे जातात आणि देवाला प्रतिज्ञा करतात, देवा वाल्या कुळीनं शतकोटी रामायण लिहिले, देवा आम्हाला 100 कोटी अभंग लिहायचे आहेत. त्यावेळेस देव नामाला म्हणतो, नामा बोलणं सोपं करणं अवघड आहे, इतके अभंग लिहिशील कसे? प्रत्येकाला बोलणं सोपं वाटतंय पण करणं फार अवघड आहे. नामदेव महाराज सांगतात, देवा वाल्याकुळी कोण होता? सांगितलं वाल्याकुळी चोर होता, डाकू होता, लुटार होता. मग नामदेव महाराज सांगतात, देवा वाल्याकुळी चोर असेल, डाकू असेल, लुटार जर असेल, त्यानं जर शतकोटी रामायण लिहिले देवा तर आम्ही तर तुझे भक्त आहे, आम्ही अभंग लिहायचे तर आम्ही काय नुसता प्रचार करायचा का? नाही तर आम्ही अभंग लिहिणारच. नामदेव महाराज ऐकत नव्हते तेव्हा देव नामाला म्हणतो, नामा त्या वाल्याकुळीला आयुष्य बी तितकं होतं. किती आयुष्य होतं महाराज त्याला? बरं जाऊ दे, आपल्याला किती आहे? 100. बरोबर का नाही? अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय आणि काय भजनाशी उरले ते पाय. मध्ये बालपण आहे, तरुणपण आहे, भजनाचं आयुष्य हे सगळं निघून जातं महाराज. बरं परमार्थ करायचा आहे, जगाच्या चालक मालकाकडे जायचंय, भगवंताकडे जायचंय, काय लागलो महाराज? काहीच लागत नाही. याला वेळेचं काळाचं बंधन नाही. महाराज सांगतात, यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर सकळ अशी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. वय झाल्याच्या नंतर या, लहानपणात या किंवा तरुणपणात या, पण या आणि परमार्थ करा. महाराज सांगतात, कामामध्ये काम आणि काही म्हणा राम राम. कामामध्ये काम केलं पाहिजे आणि काहीतरी राम राम म्हणलं पाहिजे. आता या वयामध्ये मी कीर्तन करतो ना, या वयामध्ये मी धोतर घालतो ना, तो लोक मला सुद्धा म्हणतात, महाराज या वयात मी दिसायला बारीक आहे ना, आणि मी दिसायला बारीक असल्यामुळं मला महाराज सुद्धा कोणी म्हणत नाही. बरोबर का नाही? खरं सांगायचं, मी महाराज म्हणून तरी वाटतो का? नाही. मग काय पोत्राचे का असं काही म्हणतं का? महाराजच आहे ना. लक्षात घ्या, महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे, त्याच्याशिवाय आपलं वजनच पडत नाही. काय महाराज, काही काही वजनदार माणसं असते, तू असे वजनदार माणसं असतात, लबाड बोलणार नाही. खरं सांगतो, आमच्या गावामध्ये एक 1.5 क्विंटलची बाई आहे. 1.5 क्विंटलची. 1.5 क्विंटल माहिती आहे ना? 100 आणि 50 म्हणजे 1.5. कायला मराय चोराईने जावं का तिच्या घरामध्ये? महाराज तिच्या घरामध्ये चोर गेले आणि जसे घरात चोर घुसले तशी बाईला जाग आली. एक चोर ह्या हातात धरला, एक चोर ह्या हातात धरला, खाली पाडले ना अंगावर बसले आणि पोराला म्हणले, पप्प्या जाय पटकन जाय, पोलिसाला बोलून जाय. पप्प्या बाहेर गेला, चप्पलच सापडा, ते परत मध्ये गेला. मध्ये गेल्याच्या नंतर मम्मीला म्हणतो, मम्मी चप्पलच सापडा ना. चोर म्हणला, माझी घालून जाय पण पोलिसाला बोलून आणा. वजनदार माणसं असतात महाराज काही काही जण. बरोबर का नाही? आपल्याकडे बघितलं, आपल्याकडे दाढी नाही, गाडी नाही, बॉडी नाही, त्याच्यामुळे आपलं वजनच पडत नाही. लक्षात घ्या, महाराज म्हणलं की दाढी गाडी बॉडी असली पाहिजे. एक वाक्य लक्षात ठेवा, वगैरे परमार्थ करायचा, जगाच्या चालक मालकाकडे जायचंय ना, भगवंताचं नामचिंतन करायचं ना. याला कुठल्या प्रकारचं बंधन नाही. वय झाल्याच्या नंतर या, लहानपणात या किंवा तरुणपणात या, पण या आणि परमार्थ करा. ऐका गडे, जीवन जगत असताना ह्या जगाच्या चालक मालकाला, ह्या भगवंताला काय जर लागत असेल ना, तर ह्या भगवंताला फक्त प्रेम लागतं महाराज. ह्या भगवंताला जर द्यायचं जर काय असेल तर ह्या जगाच्या चालक मालकाला भगवंताला द्यावं जर काय असेल तर फक्त प्रेम द्यावं. महाराज सांगतात, थोर प्रेमाचा मुकेला. ह्या भगवंताला जर द्यायचं जर काय असेल ना तर फक्त प्रेम द्यावं. मीराबाईंकडे जर बघितलं तर काय महाराज, ह्या जगाच्या चालक मालकाला भगवंताला प्रेम दिलं. महाराज जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ह्या जगाच्या चालक मालकाला ह्या भगवंताला जर प्रेम दिलं ना तर बाकी कशाचीच गरज नाही. हा भगवंत आहे, पण भुकेला कशासाठी? तर फक्त प्रेमासाठी आहे. थोर प्रेमाचा
गिरीधर लालतो नामका भुका. हा भगवंत आहे, पण याला जर काय लागत असेल ना तर याला नुसतं प्रेमच लागतं. आणि महाराज सांगतात, कैलास महाराज, एकदा जर काय ह्या भगवंताच्या प्रेमामध्ये जर गेलं ना तर जीवनामध्ये कसलं जरी संकट आलं तर सगळं महाराज काय जातात तर सगळं विसरूनच जातात. हो बंसी वाले, मुरली वाले, बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी टाळी 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 वाजवा माय बाबा. मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वाले, मुरली वाले, ओ बंसी वा. महाराजासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. वा वा. महाराष्ट्रामध्ये कैलास महाराजांना फक्त एवढं गीत म्हणण्यासाठी बोलवतात महाराज. हा. लक्षात ठेवा, ह्या भगवंताच्या प्रेमामध्ये जर एकदा जर काय गेलात ना तर महाराज सांगतात, मी तो सुदबुद खोई तेरे प्यार में. ह्या जगाच्या चालक मालकाला भगवंताला जर काय लागत असेल तर फक्त प्रेम लागतं. देवानं प्रेम द्यावं आणि प्रेम घेतलं पाहिजे महाराज. देवाला सुद्धा काही लागत नाही, फक्त प्रेमच लागतं. तुम्ही सुद्धा प्रेम दिलं पाहिजे आणि प्रेम घेतलं पाहिजे. एक वाक्य लक्षात ठेवा गडे. पण सध्याच्या काळात जर बघितलं ना महाराज तर प्रेम नावाची गोष्ट राहिलीच नाही. प्रेम सुख दे, 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 प्रेम बिना प्रेम बिना प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. काय म्हणले महाराज, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे आणि प्रेमाविन नाही समाधान. ह्या जगाच्या चालक मालकाला ह्या भगवंताला द्यायचं जर काय असेल तर प्रेम द्यावं महाराज. पण सध्याच्या काळामध्ये प्रेमच राहिलं नाही. काय बोलतात महाराज, लोकांना बोलत असताना सुद्धा लोकांना प्रेमानं बोलावं. एकदा आमच्या तिकडे मी कीर्तनाला गेलो आणि कीर्तन झालं. कीर्तन झाल्याच्या नंतर जेवायला बसलो. मी जेवायला बसलो आणि माझ्या शेजारी एक जण जेवायला बसला बरं का. एक जण चपाती वाढायला आला. चपातीच म्हणतात ना तुमच्याकडं. हा, एक जण चपाती वाढायला आला आणि दुसरा लगेच कसं करतो, हा वाढ वाढ, महाराजाला भेटत नसतंय वाढ. असं बोलणं असतं का महाराज कुठं? हा, जेवण झालं. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही असं बसलो. बसल्याच्या नंतर पुन्हा नंतर मला म्हणला बरं का, त्याच्या भाषेत म्हणला, हा कसं झालं जेवण? म्हणलं छान. पुन्हा नंतर म्हणतो, हो रोज हेच खातात का? म्हणजे काय रोज काय आम्ही काय गाजऱ्या गवत खातो का काय घडी महाराज? हा,
काही बी बोलतात महाराज. काय द्यावं तर प्रेम द्यावं आणि प्रेम घेत राहावं. माणसानं बोलत असताना फक्त प्रेमानं बोललं पाहिजे. महिला मंडळ पुरुष मंडळ आतापर्यंत तुम्ही असं कधी बघितलंय का मिठाच्या भरणीला मुंग्या लागलेल्या? मिठाच्या भरणीला मुंग्या लागतात का? अजिबात नाही. पण साखरेचा एखादा जरी खडा दिसेल तर त्याला मुंग्या लागतात का नाही? एक वाक्य लक्षात ठेवा, मिठाच्या भरणीला कधी मुंग्या लागत नाहीत पण साखरेला मुंग्या लागतात. एवढं वाक्य माझ्या घरी घेऊन जा. आपला जर स्वभाव मिठासारखा जर खारट असेल ना तर एक जण सुद्धा आपल्या पाठीमागे उभा राहणार नाही. पण आपला जर स्वभाव साखरेसारखा जर गोड असेल ना तर जग आपल्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. स्वभाव ठेवत असताना माणसानं गोड ठेवावा, स्वभाव ठेवताना माणसानं साखरेसारखं ठेवावा. देत असताना या जगाच्या चालक मालकाला भगवंताला काय लागतं ते प्रेम लागतं म्हणले. प्रेमाशिवाय काय नाही म्हणले. मनुष्याकडे किती श्रीमंती आहे, किती धन आहे, किती पैसा आहे, हा पैसा बघत नाही जगाचा चालक मालक. श्रीमंती बघत नाही, धन बघत नाही. हा बघतो काय तर हे प्रेम बघतो महाराज. जे धन पैसा श्रीमंती बघून जे जवळ येतात हे संसारातले प्रपंचातले असतात आणि जो प्रेम बघून जवळ येतो हा जगाचा चालक मालक हा भगवंत असतो महाराज. प्रेम बघून जवळ येणारा हा जगाचा चालक मालक. एक श्लोक सांगतो बघा. त्या श्लोकामध्ये भगवंत फार गोड वर्णन करतात बघा. सगळे जाणकार आहेत म्हणून मी सांगतो ऐका बरं का. गोकोटी दानम ग्रहणे सुखासी मागे प्रियागी यदिकल्पवासी यज्ञायु तू मिरू सुवर्ण दानम गोविंद नामनाथ नभवे तत्तुल्य बेगम. ह्या श्लोकामध्ये भगवंत असं वर्णन करतात, गोकोटी दानम, गो म्हणजे काय, या कोटी जरी काही दान केल्या तर घरामध्ये सुख येणार नाही म्हणले. गोकोटी दानम घरणे सुखासी मागे प्रियागी यदिकल्पवासी यज्ञाय तू मेरू सुवर्ण दानम. किती जरी सुवर्ण दान केलं, मेरू पर्वत एवढं जरी दान केलं, किती जरी यज्ञ केले तर घरामध्ये सुख येणार नाही महाराज. घरात जर सुख आणायचं असेल तर त्याकरता काय करावं लागेल तर महाराज सांगतात, गोविंद नामनाथ नभवे तत्तुल्य वेगम. हा गोविंदाकडे जावं लागल, ह्या जगाच्या चालक मालकाकडे जावं लागल, हा भगवंतालाच जावं लागल. त्याशिवाय हा जगाचा चालक मालक भगवंत आपलासा कधीच होणार नाही महाराज. घेतला पाहिजे महाराज इथला आनंद, घेतली पाहिजे महाराज इथली मजा. इथं जेवढा आनंद आहे, इथं जेवढी मजा आहे ना, आनंद स्वर्गात सुद्धा नाही. म्हणून महाराज सांगतात, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा. आणि महाराज म्हणले मृत्यू लोकी व्हावा जन्माम्मा. का हो, मृत्यू लोकामध्ये तुम्हाला जन्माला यायचंय. कशामुळं तर महाराज सांगतात, हा सुख सोळा स्वर्गी नाही. नारायण नामे जीवन नारायण जीवन मुक्त. लक्षात घ्या, ऐका. हा जो आनंद आहे कीर्तनातला जेवढा आनंद आहे याचा इतका आनंद आणि त्याल्यासारखी मजा ही दुसरीकडे कुठं नाही. आनंद स्वर्गात सुद्धा नाही. त्याच्यामुळे महाराज सांगतात, आम्हाला हा जन्म व्हावा तर हा जन्म आम्हाला कुठं व्हावा तर या मृत्यू लोकामध्ये जन्म व्हावा. तुमच्या आमच्यामध्ये हा जन्म व्हावा. कारण इथं जेवढा आनंद, इथं जेवढी मजा आहे ना, इथल्यासारखा आनंद आणि इथल्यासारखी मजा हे दुसरीकडे कुठं नाही. पण एक वाक्य लक्षात ठेवा, इथला आनंद घेत असताना, इथली मजा घेत असताना आनंद पचला बी पाहिजे बरं. हा, आनंद पचाय काय लागते हो? ताकद लागते म्हणले. ताकदीशिवाय आनंद पसतो का? अजिबात नाही. ऐका, आमच्या गावामध्ये एका 80 वर्षाच्या आजीला 10 लाखाची लॉटरी लागली आणि बँकेचे मॅनेजर म्हणले डायरेक्ट आजीला सांगताना आजी मरत्यान का, तो लॉटरी 10 लाखाची आणि आजी 80 वर्षाच्या. गावच्या कोतवालाकडे गेले. गावचा कोतवाल हुशार. गावचा कोतवाल आजीकडे गेला आणि आजीला सांगितलं, आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करता? आजी म्हणला लागू शकत नाही. कोतवाल म्हणला योगायोगानं जर लागलाच नंबर तर. आजी म्हणले आतापर्यंत लॉटरी लागली नाही, 70-80 वर्षाचे झालेली लॉटरी लागणच कशी? कोतवाल म्हणला आजी चुकून हुकून जर लागलाच तुमचा नंबर तर काय करता? आजी बेले हुशार होते. आजी काय म्हणले माहितीये का, मला जर 10 लाखाची लॉटरी लागलीच तर त्यातले 5 लाख तुला, कोतवालच मिळाला. म्हणजे आनंद पसला का? नाही महाराज.
आनंद पसण्यासाठी सुद्धा काय लागते म्हणले तर ताकद लागते. हा जो आनंद आहे, इथली जेवढी मजा आहे ना, हा आनंद, इथला आनंद पसण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी भाग्य असावं लागतं. इथं येण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं, मागच्या जन्मेचं पुण्य असावं लागतं. एक वाक्य लक्षात ठेवा, सपने तो हर कोई सजाते हैं लेकिन कई सपने टूट जाते हैं. अरे सपने तो हर कोई सजाते हैं लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस धर्म मंडप में वही आते हैं जिसका परम भाग्य होता है. ज्याचं भाग्य ना तेच इथं येणार आहे म्हणले. भागी माणूस आहे इथं कधीच येणार नाही. इथं येण्यासाठी सुद्धा काही ना काहीतरी भाग्य असावं लागतं आणि मागच्या जन्मेचं पुण्य असावं लागतं. जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही पुण्य केलंय म्हणून ह्या विठ्ठलाने या जन्मामध्ये आम्हाला आमच्यावरती कृपा केली आहे आणि म्हणूनच एवढं तोलामोलाचं हे शरीर तुम्हाला आम्हाला भेटलंय. भाग्य महाराज, एवढं तोलामोलाचं शरीर तुम्हाला आम्हाला भेटलंय आणि एवढा तोलामोलाचं हे शरीर भेटल्याच्या नंतर आपल्याला भारत देशामध्ये जन्म भेटलाय. भारत देशामध्ये जन्म भेटूनचे भेटून महाराष्ट्रामध्ये जन्म भेटलाय. या महाराष्ट्रामध्ये जन्म भेटूनचे भेटून ह्या जिल्ह्यामध्ये, ह्या तालुक्यामध्ये जन्म भेटलाय आणि या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये जन्म भेटूनचे भेटून या गावामध्ये जन्म भेटलाय आणि या गावामध्ये जन्म भेटूनचे भेटून एवढा सुंदर अशा प्रकारचा हा सोहळा आपल्याला बघायला, ऐकायला भेटतोय. याच्या पलीकडे काय मोठं भाग्य पाहिजे महाराज आपलं. हा, एवढं भाग्य महाराज. खरं सांगायचं झालं तर इथं तुम्ही सर्वांनी आज स्वर्गच उभा केलाय महाराज. हो, असं वाटायला की स्वर्गातच आलो, एवढा दूरचा प्रवास करून आलो महाराज. पण इथं आल्याच्या नंतर असं वाटलं की सगळा जीवनातला सीनभागच निघून गेला, भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया. हा भगवंताचं काय एकदा जर काय चरण बघितलं ना तर जीवनामधला सीनभागच निघून जातो. जावं महाराज या जगाच्या चालक मालकाकडे, भगवंताकडे कधीतरी जावं. का हो महाराज, या जगाच्या चालक मालकाकडे जायचं, भगवंताकडे जायचं, कोणाकडे जावं? जगाच्या पाठीवर देव अनेक आहे, जगाच्या पाठीवर तीर्थक्षेत्र अनेक आहे, जगाच्या पाठीवर भगवंत अनेक आहेत. मग देव अनेक असताना, तीर्थक्षेत्र अनेक असताना, भगवंत अनेक असताना जायचं तरी नेमकं कुठं? तर महाराजांनी जायला सांगितलंय पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडीन कृपाळू तातळी उतावेळ. जायचं जर असेल तर कुठं जावं? पंढरपूरला जावं. मग जगाच्या पाठीवर देव अनेक असताना, तीर्थक्षेत्र अनेक असताना, भगवंत अनेक असताना महाराज तुम्ही पंढरपूरला का जायला सांगता? तर त्याचं कारण महाराज सांगतात, ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमातीर आणि ऐशा विठेवर देव कोठे. विठेवरचा देव, भीमातीर आणि चंद्रभागा ही बघायला कुठं जर भेटत असेल ना तर ही फक्त कुठं भेटते हो? ही पंढरपूरला भेटते. त्यामुळे महाराजांनी जायला कुठं सांगितलं आहे? पंढरपूरला जायला सांगितलं. आपली निष्ठा वारकरी संप्रदायावर झाली पाहिजे महाराज, असली पाहिजे. ज्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण पाईक आहोत. का हो महाराज? वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदाय म्हणजे काय? वारकरी संप्रदायाची सुरुवात नेमकी कुठून झाली? वारकरी संप्रदायाचा नेमका उगमच कुठून झाला? मी सांगणार आहे तुम्हाला. एक वाक्य लक्षात ठेवा. इथं आल्याच्या नंतर 12 ज्योतिर्लिंग दाखवले आम्हाला. एवढे सुंदर अशा प्रकारचे 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन इथं तुमच्या गावामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये झालं महाराज. हो, त्यामुळे मी सांगणार आहे महाराज, वारकरी संप्रदायाची निर्मिती, वारकरी संप्रदायाची सगळ्या सुरुवातीची सुरुवातच जर कुणी केली असेल ना तर ही शंकरानं केली, ही महादेवानं केली. वाक्य नीट लक्षात एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव
सुरुवात वारकरी संप्रदायाची निर्मिती ही जर कुणी केली असेल तर ही शंकरानं केली आहे, ही महादेवानं केलेली आहे. या वारकरी संप्रदायाला 3 नावानं ओळखल्या जातं. पहिलं म्हणजे वैष्णव संप्रदाय, दुसरं म्हणजे भागवत संप्रदाय आणि तिसरं म्हणजे वारकरी संप्रदाय. संप्रदाय एकच आहे, फक्त त्यांची नावं बदलली. वैष्णव संप्रदाय हे नाव कधी होतं तर हे हजारो वर्षापूर्वी अंमलात आलेलं नाव म्हणजे वैष्णव संप्रदाय. 500 वर्षापूर्वी एक नाव अंमलात आलं, त्याचं नाव आहे भागवत संप्रदाय. आणि आता जो आहे हा वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, भागवत संप्रदाय आणि अर्थात वारकरी संप्रदाय. आणि याच वैष्णव संप्रदायाचे, भागवत संप्रदायाचे आणि वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण कोण आहोत? पाईक आहोत. त्याच्यामुळं जिथं जिथं शंकराचं वर्णन आहे तिथं तिथं महाराजांनी आदी शब्द टांगलाय. ऐका, ज्ञानोबारायांचा हरिपाठ बघावा आणि हरिपाठामधले गुरु परंपरेचे अभंग बघावे. त्यामध्ये महाराज सांगतात आदिनाथ उमा आदी शब्द आहे बरं का. आदिनाथ गुरु आदी शब्द आहे. जिथं शंकराचं वर्णन आहे तिथं महाराजांनी आदी शब्द सांगितलंय. मला वाटतंय नाथांचे शब्द आहेत. ओम नमः शिवा आदी, कावडी घेतली खांदी आणि मिळाली संत मांडयाळी. जिथं शंकराचं वर्णन आहे तिथं आदी शब्द सांगितलाय. कशामुळं? कारण वारकरी संप्रदायाची सुरुवात करणारे शंकर आहेत, वारकरी संप्रदायाची निर्मिती करणारे शंकर आहेत. सगळ्या सुरुवातीची वारकरी संप्रदायाची पंढरपूरची वारी जर कुणी केली असेल तर ती सुद्धा कुणी केली हो? बोलत चालायचे. कुणी केली? शंकरानंच केली. म्हणून महाराज सांगतात डंबारिक नाचती उभ्या जोडून हात आणि त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. सगळ्या सुरुवातीची वारकरी संप्रदायाची पंढरपूरची वारी जर कोणी केली असं तर ही सुद्धा शंकरानंच केली. आणि आपल्या ह्या वारकरी संप्रदायाला भजण्यासाठी सगळ्या सुरुवातीला सगळ्यात अगोदर एक शंकरानंच मंत्र दिला. कोणचा? महाराज सांगतात हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि म्हणती जे वाचा तया मोक्ष. हरी हरी हा जो मंत्र जर भजला तर तुम्हाला काय भेटल? तर महाराज सांगतात मोक्ष भेटेल. बरोबर का नाही? आता काही जणांना मोक्ष हवा आहे तर काही जणांना मुक्ती हवी. पण ज्याच्या त्याच्या कर्माने देव त्याचे त्याला फळ देणार आहे. कर्म करत असताना माणसानं कर्म मात्र चांगलं करावा. जीवनामध्ये हा जर मंत्र जर भजला तर तुम्हाला काय भेटेल? तर महाराज सांगतात तुम्हाला मोक्ष भेटेल. वारकरी संप्रदायाचं सगळ्या सुरुवातीचं हे पूर्ण प्रकारचं हे ज्ञान हे कोणाकडे होतं? तर हे शंकर महादेवाकडे होतं, हे शंकराकडे होतं. आणि पार्वती माताचा एवढा हट्ट शंकराला, मालक हे ज्ञान मला सांगा, मालक हे ज्ञान मला सांगा. आणि कसलेही शंकर असले तर पार्वतीचा हट्ट ऐकावच लागतो. बरोबर का नाही महाराज? मी अगोदरच सांगतो हा संसार आहे, हा संसार काहीच कामाचा नाही महाराज. फलकटो तो संसार आणि येते सार भगवंत. तुम्ही म्हणता महाराज तुमचंच लग्न झालं नाही, संसाराच्या लय उचापात्या करायला. मी प्रामाणिक माणूस आहे त्याच्यामुळे प्रमाणाशिवाय कधीच बोलणार नाही. महाराज सांगतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. या 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 संसार नगरी बाजार या या संसार नगरी बाजार या या संसार नगरी बाजार मध्ये लागता. या या संसार नगरी बाजार मध्ये लागता. हरे हरे हे या या संसार नगरी बाजार मध्ये लागता. या या संसार नगरी बाजार मध्ये काय म्हणले महाराज? या संसार नगरी बाजार भरला गेला. या संसारामध्ये प्रपंचामध्ये काही खरं नाही महाराज. एक जण असा बारीक कठीण करून आला, बारीक कठीण आणि बारीक कठीण करून येतो बायकोकडे गेला आणि बायकोला काय म्हणला माहिती का? का ग आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुण दिसायला असं. काय म्हणला ते बायकोला? आज जरा मी बारीक कठीण करून आलो तर जरा मी तरुण दिसायला असून. बायको काय म्हणली माहिती का? चप्पी करून यायची ना पाळण्यातले दिसला असता. म्हणजे काही खरं नाही महाराज. हा संसार आहे, हा प्रपंच आहे. एक बायको माहेराला गेली आणि माहेराला नवऱ्याला फोन केला, हॅलो कुठे? नवरा म्हणला घरीची. बाईला विश्वासच नाही. बाई म्हणली कुकरची शिट्टी वाजवा. वाजली महाराज. पहिल्या दिवशी कुकरची शिट्टी वाजली. परत दुसऱ्या दिवशी फोन केला, हॅलो कुठे? नवरा म्हणला घरीचे. बाईला अजिबात विश्वास नाही. बाई काय म्हणली माहिती का? मिक्सर वाजवा. वाजले महाराज. दुसऱ्या दिवशी मिक्सर वाजवलं आणि तिसऱ्या दिवशी माहेराहून सासरला आली, पण नेमकी न सांगता आली. आणि नेमकं ते त्या दिवशी घरी नव्हतं. पोराला विचारलं तुझा बाप कुठे? पोरगा म्हणला मम्मी 3 दिवसापासून मिक्सर आणि कुकर घेऊन हिंडत येत, कुठे येत काय मिळत लागा नाही.
काही खरं नाही महाराज. हा संसार आहे, हा प्रपंच आहे. या संसाराच्या प्रपंचाच्या कधी नादाला लागू नका. एक वाक्य लक्षात ठेवा. आणि प्रत्येकाची बायको ज्याच्या त्याच्या भाषेमध्ये प्रत्येकाला शिकवत असते बरं का. बरोबर का नाही? वारकाची बायको म्हणते तुम्हा केसानं गळा कापला आहे का नाही. पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका ऐका नाही. प्रत्येकाची बायको. आता कीर्तनकाराचं न सांगितलेलंच बरं. बरोबर का नाही? लक्षात घ्या. ऐका. चला विषय हा चाललाय, मुद्दा हा चाललाय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. पार्वती माताचा हट्ट शंकराला ऐकावा लागला. पहाटा पार्वती माताला उठवलं. ज्ञान ऐकायचं ना. हो चल म्हणले माझ्यासोबत. जिथं झाड नाही, झुडूप नाही, पशु नाही, पक्षी नाही, तिथं ज्ञान सांगायला सुरुवात केली. पार्वती मातेच्या कानामध्ये शंकरानं तोंड घातलं. ज्ञान सांगायला सुरुवात केली. आता ऐका. शंकर ज्ञान सांगू लागले आणि पार्वती ज्ञान ऐकू लागल्या. पण ज्ञान नावाचा पदार्थ हा मुळात पचायला जड आहे. हा सहसा कोणाला पचत नाही. काहींकडे ज्ञान आहे तर भक्ती नाही. महाराज सांगतात जीवनामध्ये ज्यांच्याकडे नुसतं ज्ञान आहे ना, हे काहीच कामाचं नाही. हे अहंकाराचं ज्ञान आहे. हे कोड फुटलेल्या माणसाचं गोरपण आहे. कुडी याचे गोरेपण आणि तैसे अहंकारी ज्ञान. महापूर आल्याच्या नंतर सगळं जाते म्हणले. महापुरे झाडे जाती आणि तेथे लव्हाळे वाचती. लव्हाळ राहतं पण कशामुळं तर महाराज सांगतात नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले अनंता. पाणी आलं की लव्हाळ असं वाकून चालतं माणसाकडे. त्याच्यामुळं जीवन जगत असताना माणसाकडे नम्रता असली पाहिजे. मनुष्याच्या जीवनामध्ये 6 बाधा नसल्या पाहिजे. कोणत्या? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर आणि अहंकार. ह्या 6 बाधा मनुष्याच्या जीवनामध्ये नसल्या पाहिजे. या 6 बाधापैकी एखादी जरी बाधा मनुष्याला झाली तर मनुष्याचा घात झाला म्हणून समजा. जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसाकडे ज्ञान असावं पण अहंकाराचं नसावं. माणसाकडे धन असावं पण अहंकाराचं नसावं. माणसाकडे श्रीमंती असावी पण ही अहंकाराची नसावी. या जगात काहींकडे ज्ञान आहे पण प्रेम नाही. काहींकडे ज्ञान सुद्धा आहे, प्रेम सुद्धा आहे तर नम्रता नाही. काहींकडे प्रेम सुद्धा आहे, ज्ञान सुद्धा आहे तर भक्ती नाही. या जगामध्ये असं चाललंय. एकाकडे एक आहे तर ते दुसऱ्याकडे नाही. महाराज सांगतात कोटे काही आणि एक आहे आणि एक नाही. बरोबर का नाही? एक आहे तर दुसरं नाही. आता मला कीर्तन येतं तर गायन अजिबात जमत नाही. ज्याला गायन येतं त्याला पखवाज येत नाही. ज्याला पखवाज येतो त्याला कीर्तन येत नाही. आणि ज्याला काहीच येत नाही त्याला लोकांची निंदा केलीशी जमतच नाही. हे गणितच आहे महाराज. निंदा केलीशी जमतच नाही. त्रास देणारे भरपूर जण असतात पण जीवनामध्ये त्रास देणारे सुद्धा असलेच पाहिजे. महाराज सांगतात ना निंदकाचे घर असावे शेजारी. निंदकाचं घर सुद्धा शेजारी असलं पाहिजे. एक वाक्य घरी ठेवा, एक वाक्य घरी घेऊन जा. वाक्य फार गोड आहे. महाराज सांगतात जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. वाक्य आहे का बरं? जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. लोग निंदा उसी की करते हैं जो जिंदा है. तारीफ तो लोग मरने के बाद करते हैं. मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत निंदाच करणार आहे. पण गेल्याच्या नंतर तर म्हणतील होता दादा चांगला होता, गेला जीवनामधून निघून. प्रत्येकाला त्रास देणारच आहेत महाराज. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला हे विरोधक असतातच. प्रत्येकाला त्रास होतो महाराज. तुम्हाला आम्हाला. ऐका. विषय हा चालला होता, मुद्दा हा चालला होता. सांगायचं तात्पर्य महाराज पार्वती माताला ज्ञान सांगू लागले पण ज्ञान नावाचा पदार्थ हा मुळात पचायला जळे. हा सहसा कोणाला पचत नाही. पार्वती ज्यावेळेस ज्ञान ऐकत होत्या त्यावेळेस पार्वती माताला काय लागली हो? बोला काय लागली? तुमचं काय दुखत आहे का? हा जरा मोकळं बोला. झोप लागली. बरोबर का नाही? ज्ञान ज्यावेळेस पार्वती माता ऐकत होत्या त्यावेळेस पार्वती माताला झोप लागली. हे ज्ञान व्यर्थ जाऊ नये म्हणून हे ज्ञान ऐकायचं होतं विष्णूला. सूक्ष्म रूप धारण केलं, माशाच्या पोटामध्ये प्रवेश केला आणि माशाच्या पोटामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आता शंकर ज्ञान सांगू लागले, विष्णू ज्ञान ऐकू लागले. पण विष्णूला सुद्धा ज्ञान हे पचलं नाही. का तर हे सहज लाभलं होतं आणि सहज लाभल्याची किंमत कोणाला असते का हो? किंमत कोणाला नसते. विष्णूला हे सहज लाभलं. माशाच्या पोटात सूक्ष्म रूप बाहेर गेले होते. माशाच्या पोटात सूक्ष्म रूप धरून तसं बाहेर सुद्धा येता येत होतं. पण ज्ञान आलं आणि माणसाला अहंकार होतो तसा विष्णूला सुद्धा अहंकार झाला आणि माशाचं पोट फाडलं. माशाचं पोट फाडून बाहेर आलं. ज्या माशाचं पोट फाडलं त्या दिवशीपासून मासा विचार करतो माझं पोट फाडणारा कोण आहे, माझं पोट फाडणारा कोण आहे. मासा पोहत 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 पंढरपूरमध्ये चंद्रभागेमध्ये आला आणि चंद्रभागेमध्ये मासा जसा आला तसं पांडुरंगाला बघितलं आणि पांडुरंगाला बघितलं की मासा म्हणला तूच आहेस का माझं पोट फाडणारा. जीच माशानं उडी हाणली ती पांडुरंगाच्या कानात. त्याचं नाव आहे मकरे कुंडले. आता लक्षात घ्या. ऐका. हे ज्ञान आता कोणाकडून कोणाकडे आलं, कोणाकडून कोणाकडे आलं. परत आता हे ज्ञान पांडुरंगाकडे आलं बरं का. पांडुरंगाकडे आलं. परत विषयावर या. मी तुम्हाला वारकरी संप्रदायाची निर्मिती सुरुवात कुठून झाली हे सांगायला. मासानं बिचारानं पांडुरंगाच्या कानामध्ये उडी हाणली. विष्णूला कळालं हे ज्ञान आपल्याला पचलं नाही. अहंकार झाला. ज्याचं ज्ञान आहे हे त्याला परत देऊन टाकावं. हे शंकराकडे ज्ञान देऊन टाकलं पण शंकर म्हणले आता आपल्यापाशी सुद्धा ज्ञान ठेवायचं नाही. हे काही उपयोगाचं नाही. हे ज्ञान पुढं कोणाला तरी द्यावं. कोणाला द्यावं तर मग हे ज्ञान महादेवानं शंकरानं हे गहिनीला दिलं.
गहिनीला ज्ञान दिलं आणि गहिनीला ज्ञान दिल्याच्या नंतर गहिनी रूपी वाघ निवृत्ती दादांच्या मागे लागला आणि जे ओरिजिनल गहिनी होते हे गुफेमध्ये बसले. आमच्या महाराजांना माहिती आहे कारण महाराज त्या परिसरामध्ये राहतात. ऐका बरं का, 4 भावंड ज्ञानोबाराय, सोपान काका, निवृत्तीनाथ आणि मुक्ताई. ज्यावेळेस ब्रह्मगिरी पर्वताचे हे 4 भावंड प्रदक्षिणा करू लागले. प्रदक्षिणा करत असताना आता ऐका, ज्यावेळेस प्रदक्षिणा करत होते तर प्रदक्षिणा करत असताना निवृत्ती दादांच्या मागे गहिनी रूपी वाघ लागला. काहीच करत नव्हता, खात नव्हता, काही नव्हता, नुसता भेडवायचा. भेडवीत 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 निवृत्ती दादाला कुठं आणलं, त्या वाघानं गुफेमध्ये आणलं. जसं गुफेमध्ये आणलं तसं गहिनीनं सगळं ज्ञान निवृत्ती दादाला देऊन टाकलं. आता हे सगळं ज्ञान कोणाकडे आलं? निवृत्तीनाथांकडं. निवृत्तीनाथांकडं सगळं ज्ञान आलं, पण निवृत्तीनाथानं हे आपल्या जवळ ठेवलं नाही. हे ज्ञान सगळं कोणाला देऊन टाकलं तर ज्ञानोबारांना देऊन टाकलं. पण ज्ञानोबारांनी सुद्धा हे ज्ञान आता आपल्यापाशी ठेवलेलं नाही. ज्ञानोबारांनी हे सगळं ज्ञान वारकरी संप्रदायाचं तुम्हाला आम्हाला सर्वांना वाटून दिलं. पण त्यावेळेस सुद्धा ज्ञान तुम्हाला देत असताना शंकराचं वर्णन करून दिलं. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. ऐका, शंकरापासूनच तुमच्या आमच्यापर्यंत हे वारकरी संप्रदायाचं आलेलं ज्ञान आहे. पण तरी सुद्धा या जगामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण भांडणं करतो. आम्ही उभ्या गंधाचे ना आम्ही आडव्या गंधाचे आहेत का नाही भांडणं? बरोबर का नाही? पण एक वाक्य लक्षात ठेवा, महाराज सांगतात हरी हरा भेद आणि नाही नका करू वाद. तुका म्हणे एकचे अंग, तुका म्हणे एकचे अंग, तुका म्हणे तुका म्हणे अंग. जय हो. महाराज सांगतात तुका म्हणे एकची अंग. काय म्हणले महाराज? हरी हरा भेद आणि नाही नका करू वाद आणि एक वेलांटी आड. आड जर काय असेल तर फक्त एक वेलांटी. महाराज सांगतात हरी आणि हरा याच्यामध्ये आड काय? फक्त एक वेलांटी आड आहे. त्याच्यामुळे जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव करू नका. आम्ही उभ्या गंधाचे, आम्ही आडव्या गंधाचे, संप्रदाय एकच आहे आणि एकाच संप्रदायापासून तुम्ही आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत. आणि याच वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण कोण असतो तर याच वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण पाईक आहोत. जीवनामध्ये जीवन जगत असताना या वारकरी संप्रदायामध्ये जावं. ह्या जगाच्या चालक मालकाची, ह्या भगवंताची भक्ती करावी. का हो महाराज? आम्हाला कीर्तन तर करायचंय, मुखानं हरीचं जर गुण गायचंय, पण कसं करावं, काय करावं, कधी करावं, तर याच अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, वा वा. करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे
टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. आनंद आहे महाराज. हो, काय वातावरण आहे. कार्यक्रमाची मजा त्यावेळेसच आहे. गाणारे चांगले असले पाहिजे, वाजवणारे चांगले असले पाहिजे आणि ऐकणारे चांगले असले पाहिजे. इथं जर बघितलं तर गाणारे सुद्धा एक नंबर आहे, बरोबर का नाही? वाजवणारे सुद्धा एक नंबर आहे, ऐकणारे सुद्धा एक नंबर आहेत. मग सगळेच एक नंबर आहेत आणि मी 2 नंबर आहे काय? हा, सगळेच एक नंबर आहेत, गाणारे, वाजवणारे, ऐकणारे. आणि सगळेच एक नंबर जर असतील ना तरच कार्यक्रमाची मजा आहे. बघा अहो, काही काही जण ऐकणारे, काही जण हसत नाहीत आणि बोलत नाहीत, काही काय तर नुसते अशी बघत येत माझ्याकडून. तुम्हाला वाटलं गेलं गेलं काय 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 माहिती आहे? हसलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे. एक वाक्य लक्षात ठेवा, जग खळकून हसतं ते मोकळ्या मनाचं असतं, बरोबर का नाही? जग खळकून हसतं ते मोकळ्या मनाचं असतं. जी जात गालात असते ती प्युअर आदल्या गाठीची असते बघा. हा, त्यामुळे हसलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे. अहो, काही कायला हसण्यासाठी 500-500ची इंजेक्शन आहेत, फक्त हसण्यासाठी. बरं, इंजेक्शन दिलं तर हसाव ना, ते हसत नाही, ते नुसतं कणत. हसलं पाहिजे माणसानं, फ्रेश राहिलं पाहिजे. काय नाही म्हणले, इथं जेवढा आनंद आहे, इथं जेवढी मजा आहे ना, इथल्यासारखा आनंद आणि इथल्यासारखं मजा दुसरीकडे कुठं नाही. भाग्य महाराज आपलं एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळामधून आपण वाचलो. किती मोठा कोरोनाचा काळ आलता. या कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे लोक गेले, पण तुम्ही मला सांगा, आज जेवढे आपण कीर्तनाला उपस्थित आहेत आपल्यामधून एखादा तरी गेलाय का? नाही गेला महाराज. उपकार कोणाचे? अरे देवाचे उपकार आहे, जगाच्या चालक मालकाचे उपकार आहेत. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या हरी, वाचून यालो यथवरीन, उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवा, जेवढं आयुष्य उरलंय का तेवढं सगळं या भगवंताच्या चरणी समर्पित करायचे. म्हणजे या जीवनामध्ये काही राहिलेलं नाही. आणि या कोरोनामध्ये काय झालं माहितीये का? रोग होऊन कमी मेले, भीतीनं सगळ्यात जास्त गेले. कारण सरकारने नियम तसा काढला होता, खोकला की ठोकला. त्याच्यामुळं काही काही जण खोकला दाबू दाबू मेले. कधी जाईन कधी गचकन म्हणून सुद्धा मिळ लागत नव्हतं महाराज. एवढ्या मोठ्या ह्या कोरोनाच्या काळामधून तुम्ही आम्ही सर्वजण वाचलोत महाराज. घेतला पाहिजे महाराज आनंद, घेतली पाहिजे महाराजची मजा. भारत देशामध्ये आपल्याला जन्म भेटलाय महाराज. भारत देशासारखा देश दुसरा कोणचा नाही. ऐका बरं, भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. भूक लागली तर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. आणि घासातला घास दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे. आणि ह्याच भारत देशामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जन्म भेटलाय. अरे बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. काय म्हणणं आहे, बरोबर का नाही? बाकीचे सगळे देश आहेत, भारत एवढीच माता आहे. आपण कधी असं म्हणतो का अमेरिका मावशी, इंग्लंड मामा म्हणतो का? जपान काका, चीन आजोबा? अजिबात नाही. काय म्हणतो? भारत माता. म्हणजे बाकीचे सगळे देश आहेत आणि भारत एवढीच माता आहे. आलं पाहिजे महाराज, घेतलं पाहिजे आनंद. माणसानं नाचावं तर कुठं नाचावं? इथं नाचावं. यार नाचू प्रेमानंदे, यार नाचू प्रेमानंदे, राम नामाची आनंदे, राम नामाची आनंदे. यार नाचू प्रेमानंदे, यार नाचू प्रेमानंदे, राम नामाची काय म्हणले महाराज? यारे नाचू प्रेमानंदे. आलं पाहिजे महाराज, नाचलं पाहिजे, इथं घेतला पाहिजे महाराज आनंद. एवढं सुंदर अशा प्रकारचं, गोड अशा प्रकारचं तुम्ही सर्वांनी एवढं दृष्ट लागावं, एवढं सुंदर हे वातावरण, एवढं सुंदर हे निवेदन केलंय महाराज. हे कार्यक्रम करणाऱ्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा बरं. हे वा, काय गोड निवेदन केलंय महाराज. हो, आणि इथं आलं पाहिजे महाराज कधीतरी, इथं घेतला पाहिजे महाराज इथला कधीतरी आनंद. इथं जेवढी मजा आहे ना, इथं जेवढा आनंद आहे ना, इथल्यासारखी मजा आणि इथल्यासारखा आनंद हा कुठंच नाही महाराज. हो, आमच्या जितेंद्र दादासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या उभ्या करा. काय महाराज, साक्षात तुम्हाला सर्वांना इथं स्वर्गात दाखवलंय महाराज त्यांनी, आहे का नाही? हो, मला सुद्धा आज असं वाटायला स्वर्गातच आलो का काय काय माहिती. हो,
हे असंच असते महाराज स्वर्गात सुद्धा. एवढा आनंद आहे महाराज. एक वाक्य लक्षात ठेवा गडे, नाचावं माणसानं, पण कुठं नाचावं बाबा? कीर्तनात नाचावं. ऐका, निवडणुकीला जे लोक नसतात ना, निवडणुकीला, हे निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे. ऐका बरं, निवडणुकीला जे नाचतात हे निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे. आणि लग्नात जे नाचतात हे लग्नामध्ये कशामुळे नाचतात? लग्नामधले नाचणं नवरदेवावर लयच प्रेम आहे म्हणून नाचतात का टाकलेली जिरत नाही म्हणून नाचतात? हा, टाकलेली जिरत नाही म्हणून नाचतात. वाक्य ऐका, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे. ऐका बरं, निवडणुकीचं नाचणं हे तिरस्काराचं आहे, लग्नातलं नाचणं हे मस्तीचं आहे, आणि कीर्तनातलं नाचणं हे भक्तीचं आहे. नाचावं महाराज. त्याच्यामुळं नाचू कीर्तनाचे रंगे आणि ज्ञानदीप लावू जगे. या वयात आता मी कीर्तन करतो तर मला सुद्धा लोक म्हणतात, महाराज हे वय का कीर्तन करायचं? असे बरेचसे म्हणणारे भरपूर जण असतात महाराज. मी अगोदर सांगितलं होतं, त्रास देणारे भरपूर जण असतात. पण एक ऐकाकडे, आमच्याकडे किती नाणं हे तुम्ही ज्ञान बघू नका. आम्ही किती अभंगावरती कीर्तन करतो हे तुम्ही बघू नका. या वयामध्ये ज्ञानोबारायांनी, तुकोबारायांनी, साधू संतांनी आम्हाला धोत्र घालायची बुद्धी दिली हे बघा. आपला हा वारकरी संप्रदाय, आपला हा हिंदू धर्म हे टिकवायचा हातात कोणाच्या असेल तर इथून पुढच्या पिढीच्या आणि तरुण मंडळीच्या हातात आहे. आपला हा वारकरी संप्रदाय, आपला हा हिंदू धर्म. आणि आजचं जे माझं कीर्तन आहे ना, वयोवृद्ध मंडळीसाठी अजिबात नाही, हे फक्त तरुण मंडळीसाठी आहे आणि छोट्याल्या मुलांसाठी कीर्तन आहे. का तर काही ना काहीतरी कुठंतरी कधीतरी जीवनामध्ये बदल व्हावा. अरे याच्याकरता एवढा अट्टहास केला, याच्याकरता एवढं निवेदन केलंय, पण काहीतरी जीवनामध्ये बदल झाला पाहिजे ना. महाराज सांगतात, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटली या धावा तृष्णेची या. माणसाच्या जीवनामध्ये कुठंतरी काहीतरी कधीतरी बदल झाला पाहिजे. एवढा तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलाय. एवढा जो अट्टहास केलाय ना, हा कशासाठी केलाय? आणि आजचं हे माझं बालकाचं कीर्तन हे कशासाठी आहे? तर त्याचं एकच कारण आहे, माझ्या सारख्या बालकाकडे बघून आपल्या गावातला एखादा तरी बालक, माझ्या सारख्या बालकाकडे बघून आपल्या गावातला एखादा तरी तरुण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालून या लाईनीत टाळी घेऊन उभा राहावा, म्हणून हे माझं बालकाचं कीर्तन आहे. अरे कुठंतरी काहीतरी कधीतरी मनुष्याच्या जीवनामध्ये बदल व्हावा, याच्याकरता तुम्ही आम्ही एवढा अट्टहास केलाय महाराज. हो द्या ना महाराज, काही ना काहीतरी झाला पाहिजे महाराज मनुष्याच्या जीवनामध्ये बदल. जीवनामध्ये मुलाला जर चांगले संस्कार लावायचे असते ना, तर आई वडिलांनी महाराज चांगले संस्कार लावे. आपुलिया हिता जुहासे जागता धन्य माता पिता याची या. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे. हे एकदा सगळ्यांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. हे काळाची गरज आहे. कारण चांगले संस्कार मुलांना कुठं लागत असतील तर ते फक्त वारकरी संप्रदायामध्ये लागतात. वारकरी संप्रदायामध्ये जेवढे चांगले संस्कार आहेत, वारकरी संप्रदायामध्ये जेवढे चांगले विचार आहेत ना, त्याचे इतके चांगले संस्कार आणि त्याचे इतके चांगले विचार दुसरीकडे कुठंच नाहीत. आमच्या विकास महाराजांची सुद्धा संस्था आहे. चांगले संस्कार आहे महाराज. त्र्यंबकेश्वरला आणि आळंदीला आमच्या महाराजांची सुद्धा संस्था आहे. बघा, ऐका, हे मुलाला चांगलं घडवायचं, मुलाला चांगलं शिकवायचं हे काम करतात. आणि एक ऐका बरं, आपला मुलगा वारकरी संप्रदायामध्ये टाकला ना, तो कीर्तनकार जरी नाही झाला तरी चालल, तो गायनाचार्य नाही झाला तरी चालल, तो वादक जरी नाही झाला तरी चालल, पण वारकरी संप्रदायामध्ये मुलाला टाकलं तो आई वडिलांना कधीच विसरणार नाही. त्याच्यामुळे मुलाला वारकरी संप्रदायामध्ये टाका. एवढी वारकरी संप्रदायाची ताकद आहे महाराज. चांगले विचार, चांगले संस्कार वारकरी संप्रदाय सोडतात, हे मला नाही वाटत हे दुसरीकडे कुठं असतील म्हणून. घेतलं पाहिजे महाराज, त्याच्यामुळे आनंद. ऐका, जीवनामध्ये जीवन जगत असताना आयुष्यभर आपण या कामामध्ये गुंतलेलो महाराज, पण कधीतरी एवढं कधीतरी इथे येत जा. वर्षातून एकदाच आहे महाराज दत्त जयंती, बरोबर का नाही? वर्षातून एकदाच आहे महाराज आनंद. त्यामुळे बहुसंख्येनं कार्यक्रमाला इथं उपस्थित राहू महाराज. कारण ही कार्यक्रमाची शोभा, ही मंडपाची शोभा, ही सगळी तुमच्यामुळे आहे. कशामुळे ही सगळी शोभा? ही सगळी तुमच्यामुळे महाराज. त्यामुळे दिलं पाहिजे महाराज. आपल्या हातून जेवढं दान धर्म काय करता येईल तेवढं केलं पाहिजे महाराज. अन्नदान द्या. जेवढं नाही आपल्या हातून फुल नाही, पण फुलाची पाकळी इथं ह्या कार्यक्रमासाठी काही ना काहीतरी मदत करावं. आणि ऐकाकडे, देवाला जर दिलं तर आपल्या जवळचं कधीच काही कमी पडणार नाही बरं का. आपल्या जवळचं कधीच काही कमी होत नाही. देवाला 1 पटीनं दिलं तर देव आपल्याला 2 पटीनं देतो. काय? देवाला जर 1 पटीनं दिलं तर देव आपल्याला 2 पटीनं देतो. मनुष्याकडे किती धन आहे, मनुष्याकडे किती श्रीमंती आहे, धन असून श्रीमंती असून काहीच उपयोग नाही तो जर लोकाला देत नसेल ना. मनुष्याकडे धन असावं पण असून त्यानं दुसऱ्याला द्यावं. मनुष्याकडे ज्ञान असावं पण ज्ञान असून त्यानं दुसऱ्याला दिलं पाहिजे महाराज. आणि एखाद्या वेळेस ज्ञान भरपूर आहे पण लोकाला देत नाही, धन भरपूर आहे दुसऱ्याला देत नाही, त्याचं विष झालं म्हणून समजा. धन असेल, पैसा असेल, ज्ञान असेल, आपल्या जवळ जर ठेवलं ना तर त्याचं एक ना एक दिवस विष बनते. आमचे विकास महाराज आहेत, आमचे चंदू महाराज आहेत, एवढा गोड पखवाज वाजवतात, पण यांनी अजून विद्यार्थी तयार केले पाहिजे. विद्यार्थ्यांना ज्ञान देणं पाहिजे. स्वतःपाशीच ज्ञान दिलं, स्वतःपाशीच जर ज्ञान ठेवलं ना तर त्याचं एक ना एक दिवस विष बनतं. विष, बरोबर का नाही? त्याचं विष बनतं विष. आमचे महाराजांचे, या महाराजांचे एवढे विद्यार्थी तयार आहेत महाराज. का तर हे स्वतःपासलं ज्ञान हे दुसऱ्याला देतात.
काय हे स्वतःपासलं ज्ञान हे दुसऱ्याला देतात. आणि कधीही माणसानं घेणारा हात आणि देणारा हात तसाच पुढा असला पाहिजे. जसा घेणारा हात पुढा असतो ना तसा द्यायला सुद्धा पुढा असला पाहिजे. घेत राहा, बरोबर का नाही? दिलं पाहिजे महाराज, आहे का नाही? आता एवढं सांगून तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. आता कीर्तन झाल्याच्या नंतर सगळे मला 500-500च्या नोटा देणार आहेत बघा, बरोबर का नाही? हा, दिलं पाहिजे. बाया म्हणतात माय महाराज तर पैसे मागायला सोबत काय आणलं नाही. महिला मंडळ टेन्शन घेऊ नका, मी कानातलं घेतो मी नाकातलं घेतो, मी मणी घेतो. असंच एका कीर्तनामध्ये म्हणलं मी मणी घेतो, एका बाईनं मला काळे मणी दिले. काय आता हाणू घ्यावा का सांगा बरं? लय असे वाकडे चलतात महाराज काही काही जण, लय विचित्र. एक जण हॉटेलमध्ये गेला आणि हॉटेलवाल्याला म्हणला इकडे, तो म्हणला काय? तो म्हणला तुझ्याकडे गरम काय? तो म्हणला चहा. नाही मला त्याच्यापेक्षा गरम काय? तो म्हणला पुरी भाजी. नाही मला त्याच्यापेक्षा गरम काय? तो म्हणला उत्तप्पा. नाही मला त्याच्यापेक्षा गरम काय? त्याला जरा राग आला आणि रागाच्या भरात ते हॉटेलवाला काय म्हणला माहितीये का? माझ्याकडे सगळ्यात जास्त गरम इस्तू म्हणला. इस्तू ह्यो इस्तू म्हणला की ह्यो लगेच कसं करतो आणि एक प्लेट इस्तू. ह्यानं एक प्लेट इस्तू आणला आणि ठेवला त्याच्या पुढे. ह्यानं खिशातून बिडी काढली, इस्त्याला चितीन वडीत निघून गेला. लक्षात घ्या, ऐका. हा, असे वाकडे चालतात महाराज काही काही जण. लोक म्हणतात दुनिया बदलीन जमाना बदलला, दुनिया बदलीन जमाना बदलला. पण मला नाही वाटत दुनिया बदलली असेल. आताशी फक्त लोक 50% बदलले. कसे माहितीये का? आताशी फक्त बुटान चपला घालून जेवायला येते. जेव्हा बुटात वरण भात घेऊन खाते तेव्हा म्हणायचं आता 100% बदलले. म्हणजे अजून 100% नाही बदललेले, अजून फक्त 50%च बदललेले. बघा, ऐका ओ लक्षात घ्या. एक पोरगी माझ्याकडे मला म्हणली मला महाराज लग्न करायचंय, नवरा कसा करावा? मी म्हणलं बाई तुला कसा करायचाय? ते म्हणली मला असा कोटीनं कमवणारा करायचाय, कोटीनं. मी म्हणलं जर तुला कोटीनं कमवणारा नाही मिळाला तर तू काय करशील? ते काय म्हणली माहितीये का? 50-50 लाखाचे 2 करीन पण कोटीचीच बराबरी करीन. आता काय करावं सांगा बरं? नुसतं लोक म्हणते दुनिया बदलीन जमाना बदलला. ऐका, एक जण बाजारामध्ये माशा मारायचा औषध विकायला घेऊन बसला. कशाचं? माशा मारायचा. बोर होईल का जरा तुम्हाला? नाही, बोर होईल असलं तर चहा वगैरे सांगायला. इकडे या, ऐका बरं का. एक जण बाजारामध्ये माशा मारायचा औषध विकायला घेऊन बसला. जास्त काय मागणं, फक्त 2 रुपयाला पुडी, 2 रुपयाला पुडी, 2 रुपयाला पुडी. सगळ्यात त्याच्या पुढे विकले 2 रुपयाला, 2 रुपयाला. आणि माझ्यासारखं एक हुशार गिरायक त्याच्याकडे आलं बरं का. केवढ्याला मला पुडी? जास्त काय मागणं मला, फक्त 2 रुपयाला दे म्हणला. एक पुडी घेतली आणि तो तिथंच उघडून बघायला. दुकानदार मला इथं पुडी उघडू नका. ते म्हणला का? ते म्हणला माशा घरातल्या मारायच्यात का इथल्या मारायच्यात? ते मला घरच्या मारायच्यात. मग म्हणला घरच्या माशा मारायच्या तर इथं पुडी उघडू नका. इथं जर पुडी उघडली तर पुडीतली सगळी पावर निघून जाईल. म्हणला घरच्या माशा मरणार नाही, तुम्ही घरीच जा. हे घरी गेलं, जेवायला बसलं. जेवायला बसल्याच्या नंतर बायकोनं मला ती बाजारातून पुडी आणलेली आहे मला इकडं. ती बायकोनं बाजारातली पुडी आणलेली त्याच्या पैसे दिली. पुडी उघडून बघितली, त्याच्यात औषध नव्हतं, पावडर नव्हतं, काही नव्हतं. पेनानं लिहिलेलं होतं उजव्या हातानं जेवण करा आणि डाव्या हातानं माशा मारा. आता काय करावं सांगा बरं? काही खरं नाही मारा. नुसतं लोक म्हणतात दुनिया बदलली जमाना बदलला. ऐका ऐका बरं का, आम्ही महाराष्ट्रभर कीर्तनाला फिरतो, कार्यक्रमाला फिरतो. सिटीमध्ये जर कार्यक्रमाला कधीतरी गेला तर कार्यक्रमाचा टाइम असतो 7 ते 9. 7 ते 9. आपल्या इकडं उशिरा चालू करतात थोडंसं. आणि इकडं खेड्या भागात जर कीर्तनाला गेला तर 9 ते 11. आणि मग 7 ते 9 कीर्तन झाल्याच्या नंतर त्यांच्याकडे जेवण वगैरे असतात. मग सिटीमध्ये कधीतरी कीर्तनाला गेलात ना, ती त्यांची अगदी स्टँडर्ड भाषा आणते महाराज. हो, कीर्तन व्हावं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर एखादा आमच्याकडे यावा आणि परत आम्हाला म्हणा चला महाराज आमची ते चहा पाणी घेण्यासाठी. मग त्याची इथं चहा पाणी घ्यायला जावा. त्याची बायको घरामध्ये झोपलेली आणि हा हळूच दार वाजवणार आणि हळूच त्याच्या भाषेमध्ये म्हणणार ए स्मिता दार उघडतेस का गो? अगदी स्टँडर्ड भाषा असते महाराज. ए स्मिता उठतेस का गो? म्हणजे उठच म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो म्हणजे स्टँडर्ड. हा, तो हळूच म्हणणार ए स्मिता उठतेस का गो? मी ती हळूच दार उघडणार, त्याच्याकडे जाणार आणि त्याला मला इश्यू म्हणते एवढ्या रात्री कशाला उठवलेस? इश्यू म्हणते जस काय कुत्र गित्र पाळले का काय इश्यू म्हणते. ते म्हणणार चहा घेण्यासाठी आपली ते बाबा आले. ते म्हणणार मी सिरियल बघू बघू खूप दमले, एक काम कर चहा तू बनव, बाबांना पण दे, तू पण घे आणि मला पण दे. पुणे मुंबईकडले असे सिटी मधले स्टँडर्ड नमुने बघा. आणि खेड्या भागात कधीतरी कीर्तनाला गेला हे 9 ते 11 कीर्तन. 11ला कीर्तन संपवून एखादा आमच्याकडे चला महाराज आमची तर दूध आला, म्हणजे मुशी ह्याकडे नामाला नाही दूध आला. मग त्याची तर दुधाला जावा आणि ते बायकोला हवा देणार. दार उघड, महाराज आला. एवढा वाजतो महाराज आला. अवघड आहे महाराज. आणि पुन्हा नंतर म्हणणार उठली नाही का, पुन्हा नंतर म्हणणार झोप, म्हणजे बायकोचं नाव झोप आहे का? असं ती दार उघडणार नाही. अंगावर घेतलेलं पांघरून मागं सरळ त्याला म्हणणार काय लावले ट्याव 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 ट्याव. दिवसभर माणूस कामानं दमताय, तुमचा ट्याव 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 सुरू होतंय. ते म्हणणार अगं बाबा आलाय. त्या बाईचं जास्त डोकं खोळतं. ती डायरेक्ट म्हणती बाबाला घाल चुलीत घाल महाराज. त्याच्यामुळं मी मधला मार्ग काढलाय. तुम्ही तुमच्या घरी नेऊ नका,
तुम्ही तुमच्या बायकोला उठवू नका आणि दारं वाजू नका. कीर्तनाला आलात ना तर इथं या आणि सुट्टे 10 रुपये द्या, मी वाटानं चहा घेतो. नकोच महाराज, काही खरं नाही महाराज. ऐका, एक वाक्य लक्षात ठेवा कडे, जीवनामध्ये जीवन जगत असताना ह्या जगाच्या चालक हा जरा असं मोकळं राहिलं ना जरा फ्रेश वाटते, बरोबर का नाही? खरं सांगायचं झालं तर कीर्तनामध्ये विनोद नसावाच का बाबा? कीर्तनामध्ये विनोद नसावा. तुम्ही म्हणता महाराज कीर्तनामध्ये विनोद नसावा, तुम्हीच राहून म्हणता. पण एक वाक्य लक्षात ठेवा, मवा पडल्या फवारा हाणच लागतो का म्हणणे. पण फवारा हाणल्यावर किडे मरावे ना. फवाऱ्यातून जर किडे निघत असले तर फवारा हाणून तरी का उपयोग आहे सांगा बरं? काही काही गावालाच किडे मरत येतो, काही काही गावाला, सगळीकडे नाहीत मरत महाराज. काही काही जण तर कीर्तनाला असे बसतात महाराज चेहऱ्यावर 12 वाजल्यासारखे महाराज. त्यांच्याकडे बघून आपल्याला सुद्धा प्रेशर येतं, चुकतं काय चुकतं काय, लय विचित्र असतात, बोलत नाही तर हसत नाही. एका गावाला मी कीर्तन गेलो महाराज, कीर्तन सुरू झालं, कीर्तन सुरू झाल्यासमोर असे माझ्या समोर एक बाबा बसलेले होते, कडक टोपी निरू धोतर घातलेलं बरं का. कीर्तन सुरू झाल्यापासून नुसतं मला असे करत होते. मला वाटलं बाबाचा लयच अभ्यास आहे का की सगळं कीर्तन बाबाकडेच बघून केलं. कीर्तन झालं, कीर्तन झाल्याच्या नंतर ज्यांनी माझं कीर्तन ठेवलं त्यांना असंच विचारलं, म्हणलं माझ्या समोर जे बाबा बसले होते त्यांचा लयच अभ्यास आहे का की? ते काय म्हणले माहिती का, तुमच्या समोर जे बाबा बसले होते ते बहिरे होते, त्यांना ऐकू येत नव्हतं. आता काय करावं का बरं? मी बहिऱ्याकडेच बघून कीर्तन केलं ऐका. त्यामुळे बोललं पाहिजे, माणसानं फ्रेश राहिलं पाहिजे, घेतलं पाहिजे महाराज आनंद. ऐका, महाराज सांगता जीवनामध्ये आलात ना ह्या जगाच्या चालक मालकाकडे जावं, ह्या भगवंताकडे जावं, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. का हो महाराज, कीर्तन केलं मुखानं हरीचं गुण गायलं, पण कीर्तन करत असताना कोणचं कीर्तन करायचं? कीर्तनाचे प्रकार आहेत, गुण कीर्तन, लीला कीर्तन, सगुण कीर्तन आणि नाम कीर्तन. या 4 कीर्तनापैकी आम्हाला एकच कीर्तन करायचे. मग महाराज गुण कीर्तन करू नका, लीला कीर्तन करू नका, सगुण कीर्तनही करू नका. करायचं जर असेल तर नामाचं कीर्तन करावं. महाराज सांगतात, नाम संकीर्तन साधन पैसोपे जळ तील पापे जन्मांतरीचे. नामाचं कीर्तन करावं, जेवढं पाप जन्माला आलंय ना तेवढं जळून जाईल. साधन आहे अगदी सोपं आहे, आणि हे साधन जर केलं ना तर जेवढं पाप जन्माला आलंय तेवढं सगळं जळून जाईल. जीवनामध्ये कीर्तन जर केलं, मुखानं जर हरीचं जर गुण गायलं ना तर महाराज सांगतात तुमच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची बाधा होणार नाही. अभंगाच्या मग काही नोहे बाधा, मग काही नोहे बाधा, मग
बाधा आणि कामधुर्जनाची क्रोधा. देवा, आमच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारची बाधा होऊन देऊ नको. प्रत्येकाला असं वाटतं देवानं मला सुखी ठेवावं, देवानं मला समाधानी ठेवावं. पण आपल्याला जर वाटत असं ना ह्या भगवंतानं, ह्या जगाच्या चालक मालकानं, देवानं मला सुखी ठेवावं, मला समाधानी ठेवावं, तर त्याकरता आपल्याला काय करावं लागेल तर करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. महाराज सांगतात कीर्तन करावं आणि मुखानं हरीचे गुण गावं, मग काही नो हे बाधा कामदुर्जनाची क्रोधा. अरे ह्या काळाला सुद्धा नागवायची ताकद जर कोणामध्ये असेल तर ह्या जगाच्या चालक मालकामध्ये महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात शांती खडग हाती आणि काळा सिते नाग. महाराज सांगतात ह्या काळाला सुद्धा नागवायची ताकद हातामध्ये कोणामध्ये असेल तर ह्या जगाच्या चालक मालकामध्ये, ह्या भगवंतामध्ये, जीवनामध्ये जीवन जगत असताना ह्या जगाच्या चालक मालकाकडे, भगवंताकडे कधीतरी जावं. जन्माला आल्याच्या नंतर मरण हे प्रत्येकाचं निश्चितच आहे. जन्माला आल्याच्या नंतर मरावं हे प्रत्येकाला लागणारच आहे. पण महाराज सांगतात ह्या काळाला सुद्धा नागवायची ताकद हातामध्ये कोणामध्ये असेल तर ह्या जगाच्या चालक मालकामध्ये, ह्या भगवंतामध्ये शांती खडग हाती आणि काळा सिते नागविती. हा जगाचा चालक मालक आहे, हा भगवंत आहे. कोण आहे तर महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे दाता सका, तुका म्हणे दाता सका, तुका म्हणे दाता सका, तुका म्हणे टाळी वाजवायच्या. वा वा.
सर्वांनी टाळी वाजवा. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारेखा. जीवनामध्ये जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जन्माला आलात ना तर कीर्तन करावं आणि मुखानं हरीचं गुण गावं. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नो हे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. शांती खडग हाती काळा सीते नागबिते तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिखा. अभंगाचा अर्थ भावार्थ माझ्या बुद्धीला जसा झेपला तसा मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. एखादा शब्द काही जर चुकला हुकला असेल तर मुलाचं अंतकरण करून मला माफ करा. जे योग्य आहे ते घरी घेऊन जाऊन जे चुकलं हुकलं असेल ते माझे मला परत देऊन टाका. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं दृष्ट लागावं एवढं सुंदर अशा प्रकारचं आमच्या जितेंद्र दादांनी आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांनी दृष्ट लागावं एवढं सुंदर अशा प्रकारचं हे कार्यक्रमाचं केलेलं नियोजन आहे. तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दिग्गज गुणीजन मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित होते तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. ह्या सर्वांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. यांच्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर काय बोलावं. महाराज सांगतात काय द्यावे त्याशी व्हावे उतराई आणि ठेविता हा पाये जीव थोडा. काय वाणू आता नपुरे ही वाणी आणि मस्तक चरणी ठेवीत असे. माझी वाणी सुद्धा पुरणार नाही. ह्या सर्वांच्या चरणी मस्तक ठेवायचंय आणि ह्या सर्वांचा कृपा आशीर्वाद माझ्या पाठीशी घ्यायचा. अतिशय सुंदर अशा प्रकारचं गोड अशा प्रकारचं हे कार्यक्रमाचं नियोजन आहे. गोड अशा प्रकारची ताईंची सुंदर अशी शिवमहापुराणाची अतिशय दृष्ट लागावी अशी गोड अशा प्रकारची कथा सुद्धा चालू आहे. तरी सुद्धा या कथेसाठी सुद्धा तुम्ही सर्वांनी बहुसंख्येने लाभ घ्यावा ही तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती.